ओळखे खूप त्यांचा उत्तम असा जाणका जनसंपर्क, चिकाटी आणि स्वतःला अपंगत्व असूनही उद्योगामध्ये त्यांनी जी झेप घेतली, पण फक्त एकट्यानेच उद्योग करायचा, एकट्यानेच मोठं व्हायचं असं न करता त्यांनी त्यांच्याकडे काम करणारा सदाशिव आणि त्याला उत्तेजन दिलं, त्याला प्रेरणा दिली आणि सदाशिव भैयाला आज हे स्वतंत्र दुकान टाकून नवनाथ भैयांनी मला आग्रह केला की दादा तुम्ही त्याच्या उद्घाटनाला या. तर हे नवनाथ आणि सदाशिवसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवू. आणि खरोखर सदाशिव भैया की इतक्या चिकाटीने नोकरी करत उद्योग व्यवसायाची माहिती घेत असं एका मराठी मुलांनी काम करणं ते आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. नोकरी त्याच्या मागे लागायचं, त्याच्यासाठी काहीतरी अनेक वर्ष वाया घालवायची आणि एक ठरलेला पगार घेऊन जगायचं असं अनेक मुलं करत राहतात. पण सदाशिव भैया हे ज्वलंत उदाहरण आहे की नोकरीतून पलीकडे जाऊन आकाशापेक्षा मोठी मर्यादा असलेलं असं हे उद्योगाचं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जर कष्ट केले, चिकाटीने काम केलं तर आपल्याला यश येतं. हे नवनाथ भैयाने सदाशिव भाऊनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या युवकांनी ही प्रेरणा घ्यावी की नोकरीच्या मागे न लागता उद्योग करायला. आज इतके चांगले सुगीचे दिवस आहे की आमची देवगिरी नागरी सहकारी बँक आहे. कोणत्याही जातीचा कुणी युवक असो, त्याची परिस्थिती कशी असो, त्याला 10 ते 15 लाखांचं कर्ज आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी अनेक महामंडळ निर्माण केलेली आहे. त्या महामंडळातून या युवकांना कर्ज मिळतं आणि ह्या भरलेलं कर्ज बँकेला भरला हप्ता आणि ते जर आपण राज्य सरकारला तो हप्ता पाठवला त्या महामंडळाला तर आपल्याला व्याज परत मिळतं. म्हणजे 15 लाख बिनव्याजी मिळण्याची ही जी योजना आपल्या माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी सुरू केली, इथं सगळ्या युवकांनी लाभ घेतला पाहिजे आणि सदाशिव भैयासारखं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून अमर्याद अशी संपत्ती आपण चांगल्या मार्गाने कमवण्याचं उदाहरण समाजाच्या पुढे ठेवलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सदाशिव भैयाचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि